भविष्य सांगणार, मागच्या झालेल्या घटना सांगणार, पुढं काय होणार ते सांगणार. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, मागच्या घटना सांगणार, पुढचं भविष्य सांगणार. महाराज आले दारात, ऐका कोणी घरात? कोणी ऐका नाही? या या भैया. बाई लय भाग्याचे आहे तुम्ही. मन तुमचं लय सापे, हातामध्ये पैसा लय येतो, टिकत मात्र नाही. जातीमध्ये लय माने, बरं परजातीमध्ये काय सांगाव बाबा. लय दिवसाची मनामध्ये एक इच्छा आहे, पूर्ण मात्र होत नाही बघ. दक्षिण दिशेपासून जरा धोका आहे, ताईत करून देईन म्हणतो. हा का? घरामध्ये जरा पाळणा आल्याची जरा इच्छा दिसते आहे. हा ना बाबा. लय दिवसापासून इच्छा आहे, पण लोक मात्र जमू देत नाही बघ. शेजारी पाजारी नाव ठेवतात, तुझं लय भाग्यवान आहे बघ तू. हा नावना मात्र इच्छा पूर्ण होणार आहे बघ. असं का बाबा? देवाला जाईन म्हणतो ना, 21 रुपये घेईन म्हणतो, नाळ करून तिने ताईत देईन बघ. बघ तुझी इच्छा असेल तर कर, नाही तर मान असेल तर बघ. नाही तर मला काय, मी 4 घर दुसरे आणखीन पहिले पाहिजे. लय दिवसाची इच्छा आहे बघा बाबा. विश्वास ठेव बघ, माती लावली तर सोनं होतं बघ. आणि घरामध्ये बघ पाळणा हरल्याशिवाय राहणार नाही बघ. मग आता काय करावं लागेल बाबा? खर्च लागणार आहे बाई त्याला. साधारणतः 1100 रुपये नारळ, अजून काही हिरी करावं लागेल बाई त्याला. बाबा आता एवढे तर पैसे नाहीत माझ्याकडं. आता बघ बाई, मनाची इच्छा आहे तुझी, पण पूर्ण मात्र नक्की होणार आहे. लई दिवसापासून तू हे करती. इच्छा तर लय बाबा, पण आता पैसे नाहीत ना. मनाला त्रास लई होतं बाई तुमच्या. आता काय सांगावा. सूर्याला म्हणतो मावळू नको, चंद्राला म्हणतो उगू नको, अशी परिस्थिती बाई तुमची. एक पाय हातात आणि एक पाय बाहेर बघ तुमच्यावाला. बघा यंदा मात्र चांगली होणार आहे बघ. देवाने मला पाठवले तुझ्या दारामध्ये. पण बाबा 1100 नाहीत, 500 रुपये आहेत. हे बघ बाई, गुण आल्यानंतर बाकीचे घेईल. हा. सध्या मात्र 500 रुपयावर भागून घेईन, काय अडचण नाही बघ. हे बघ बाबा, एवढेच आहेत, काय सांगावा. ते घरातलं सामान आणायला दिलं ते ना. बर बर, असू दे असू दे, काय अडचण नाही. पुढच्या वेळेला मात्र नक्की द्यावा लागेल तुला. आणि ईदी मात्र करावं लागेल बघ. आणि बघ आता मंगळवारी नाही तर शुक्रवारी मी येईल बघ. शुक्रवारी आल्यावरती ईदी सांगून देईन आणि तेवढं करून घेईन बघ. हा जमा जमा. धान्य दे बाई, कल्याण होणार आहे तुझं बघ. हा आणि मंगळवार शुक्रवार सोडू नको बघ. हा. लय भाग्याचं आहे बघ दिस. आणि तुझ्या यांना सांग, पतिदेवाला सांग, सोमवार आणि शनिवार दाढी करतो नका म्हणा. लय भाग्याचं आहे बघ त्यो बी. वनमान हिंडतो मात्र त्यो यश मात्र येत नाही बघ. औंदा मात्र यश येणार आहे, बाबाचा आशीर्वाद लागणार आहे बघ तुला. बरं होईन बाबा. चांगलं होणार आहे बघ. अजून एखादं घर आहे का चांगलं इथं? हा आहे ना पुढं. चालत चाल येतो मी आई. मंगळवारी येतो आणि शुक्रवारी सांगतो काय करायचं ते. भविष्य सांगणार, भूतकाळ सांगणार, घरादाराचं सांगणार, भूतबाधा प्रेतबाधा सांगणार. आहे का कुणी घरामध्ये? बाबा आले दारामध्ये. आई आई का कुणी? आले आले बाबा. पोरगी लय भाग्याची इकडे. बाबा पाया पडते. अरे पोरी पाया पडू नको. लक्ष्मी, तू लक्ष्मी पाया पडायचं नसतं. लग्न मात्र आता झालं दिसतंय तुझं. हो नवीन लग्न झाले. लय भाग्याची बघ. घरामध्ये काय नाही, पण तू आल्यापासून चांगलं होणार आहे बघ. आणि पूर्व दिशेपासून दिवस उजळणार आहे बघ तुमच्यावाला. आणि सोन्याचे दिवस येणार आहे बघ तुला. भाग्याची तुला. आणि तुमच्या नवऱ्याला सांगा बाबा आले होते म्हणा. हो बाबा सांगते. आणि नोकरीच पाहण्यामध्ये जरा त्याला यश जरा कमी आहे, पण माझ्याकडे जरा आहे थोडंफार. मी सांगेल त्याला काय सांगायचं ते. खर्च मात्र येणार आहे बघ त्याला. नोकरी पाहण्यामध्ये त्याला यश मिळणार आहे बघ. यश मिळणार आहे. तुम्हाला सांगते बाबा, नोकरीच नाहीये त्यांना. पण तू आली ना आता. लक्ष्मी भाग्याने आली बघ. लक्ष्मीच्या पावलाने तू आलेली आहे बघ. अंदा मात्र चांगलं होणार आहे बघ तुझं. खूप चांगलं होणार आहे. मनामध्ये खूप इच्छा आहे तुझी, घरदार व्हावं, अमुक व्हावं, तमुक व्हावं. खरंय बाबा तुमचं. आणि लेकरं बाळ पण चांगले होणार आहे बघ तुम्हाला. भाग्याची बघ तू. आनंद होणार आहे घरामध्ये. पण बाबा ते किती खर्च येईल त्याला? हे बघ आता खर्चाचं जास्त नाही. 1500 रुपयामध्ये पहिल्या दिवशी करून घेतो बघ आपण सगळं. जसं चांगलं वाढत जाईल तसा खर्च करत जा बा. घर मात्र चांगलं होणार आहे बघ. पत्र्याच्या ऐवजी तुमचं सिमेंटचं घर होणार आहे बघ. लई जणांना गुण आलेला. 4 जणांना विचारू बघ बाई. बाबा आता सध्या तर माझ्याकडे पैसे नाहीत तुम्हाला द्यायला. अरे तांदळाच्या डब्यामध्ये असतं ना बघ, जरा हुडकून बघ. सासूबाईने ठेवलेले असेल बघ. नाही ना बाबा. हे बघा मी काय म्हणते, माझं घर होऊ द्या. मी तुम्हाला 1000 काय 5000 देईल. उधारीचा धंदा करत नाही बाई मी. उधारीचा धंदा करत नाही बघ. आज उधार आणि उद्या रोख असं आपल्याला चालत नाही बघ. आज रोख आणि उद्या उधार चालतंय बघ. यंदा मात्र तुझं चांगलं होणार आहे बघ. माझ्यावरती लक्ष्मीची कृपा आहे, देवाचा आशीर्वाद आहे. आनंदानं सगळ्याला सांगून आनंद करीत असतो बघ मी. तुझं आता नवीन लग्न झालेलं आहे बघ. लवकरात लवकर तुझं फुलं आणि फळं होणार आहे बघ घरामध्ये. आनंद होणार आहे बघ घरामध्ये. बापाचं आणि लेकीचं एकदम आनंदानं झालेलं आहे बघ. बाप तुझा लय हुशार आहे बघ. पण पती बी तसाच भेटला. नोकरीने
म्हणून वनवन हिंडतो, पण आशीर्वाद बाबाचे मिळणार आहे बघ त्याला. थोडा मात्र खर्च मात्र येणार आहे बघ. नाशिकला जाईन म्हणतो, कुंभमेळ्याला जाईन म्हणतो, म्हणून जरा खर्च आहे बाई, बाकी काही नाही. बरं बाबा, आता आहे ना, राग नका मानू, फक्त एवढं धान्य घ्या. पुढच्या वेळेला मी त्या तिकडच्या घरामध्ये येणार आहे त्या ताईकडं, त्यावेळेस तुमच्याकडे गेले बघ. आणि धन्याला सांग महाराज आले होते म्हणून, होतं सगळं, अजिबात काय काय करायचं नाही बघ. हा असं घर भरणार आहे बघ धान्यानी. आणि औंधा मात्र शेतीमध्ये पीक चांगलं येणार आहे बघ. हो बाबा. बरं तेवढं आपलं पुढच्या मंगळवारी येणार आहे बघ, मी बाईकडे येणार आहे त्या ताईकडं, त्यावेळेस तुमच्याकडे नक्की येईल बघ. हो बाबा चालेल. आनंद होणार आहे बघ. आणि पुढच्या वेळेला येताना जरा धान्य जरा एक पाली लागलं बघ, असे काटकसर करू नको, देवानं दिलं चांगलं होत असतंय बघ. बरं बाबा. आशीर्वाद आहे बघ तुला. त्याला भविष्य सांगणार, मागचं सांगणार, पुढचं सांगणार, सगळं हातातलं काढून घेणार. मला वाटतंय यांच्याशी बोलावं आणि सगळं सांगावं. कुठून तरी घ्या म्हणते 1000 रुपये, एवढं सगळं चांगलं होणार आहे, मग काय हरकत आहे कुठून 1000 घ्यायला. भविष्य सांगणार, भूतकाळाचं सांगणार, भविष्य काळाचं सांगणार, हात बघून सांगणार, तोंड बघून सांगणार. आहे भाऊ, भविष्य पाहणार, भविष्य पाहणार. भविष्य पाहायचं का बाळा तुला? माझं भविष्य. हा. आणि तुम्ही सांगणार. पैसाला येतो बाळा, पण टिकत मात्र नाही तुझ्याकडं. लक्ष्मीले भाग्याची बाळा तुझी वाली. खरंय खरंय बाबा तुमचं. तुझ्या चेहऱ्यावरून सांगतो बाळा, पैसा खूप येतो तुझ्याकडं. मित्र मात्र भरपूर आहेत, गोड बोलून पैसा उसने घेते ना, ऐन वेळेस देत नाही बाळा पैसे तुझे. लई लोकांनी तुझे पैसे बुडले, पण तुझा काय स्वभाव बदलत नाही बाळा. चांगलं खरंय सांगा का आता खोटं? तुम्ही. खरंय का खोटं? खोटं असलं तर खोटं सांग, खरं असलं तर सांग. अहो खरंच जगात तेच चाललंय. मित्र असतातच लोकांना आणि पैसे मागतच कोण ना कोणी देत, आणि बुडवणारी संख्या तेवढीच आहे. गोड बोलून फसवतात मित्रा तुला. तुझा लय भाग्याचा आहे तू, पण मित्रापासून जरा सावध राहा बाळा. हे काय तुम्ही गोडच बोलता आणि तुम्ही फसवणारच आहे मला. पैसे मागणार आणि जाणार. अरे भविष्य सांगणार आहे बाळा तुझं मी. अहो बाबा, तुमचं भविष्य बघा आधी. तुम्ही दारोदार हिंडता आणि तुम्ही माझं भविष्य सांगणार का मला? अरे माझं भविष्यामध्ये ते लिहिलेलं आहे, आमच्या बापजाद्यापासून भविष्य सांगायचंय बाळा. हा ना. बघायचं असतं तर बघ, आम्हाला नाव काही ठेवू नको. हे वरचा बघणार आहे बघ. हा ते तो बघतोच हे बाबा. देवाच्या गाठीचा आवाज होत नसतो, त्यामुळे फसू नका कोणाला. उसने काम धंदा दिलेले करा. पैसे बघ, उसने दिलेले पैसे जर तुला परत घ्यायचे असतात, एक तोडगा आहे बघ आपल्याकडं. काय करता तुम्ही? अरे तोडगा करून देतो, खर्च मात्र जास्त येणार आहे. अहो इथं कोर्ट कचरा करून पैसे मिळणार, तोडगा करून पैसे देणार आहे का तुम्ही? बघ काही बाबा, नका सांगू. विश्वास असेल तर कर, नाही तर करू नको. मला 4 घरं अजून मिळतील बघ. 4 नाही 4000 घरे घ्या परत तुम्ही. पश्चाताप होणार आहे बघ तुला बाळा. मला ना हा. आयुष्यात अख्खा पश्चात्तापच झालाय मला. अजून वाहू द्या. गेलेले पैसे परत येणार बाळा. पैशासाठी सगळं आहे बघ. पोटासाठी कमी नाही, पैशासाठी जास्त झडतो बघ तू बाळा. हो ना, कष्ट करावंच लागते, त्याशिवाय खाईन काही मी पोटाला. बघ बाळा, घ्यायचं असेल तर घे, नाही तर सोडून दे. मला नाव ठेवू नको. माझ्या बाप जात्यापासून धंदा आहे बघ. लक्ष्मीले भाग्याचे नावंदा मात्र चांगलं होणार आहे. गेलेले पैसे परत येणार, फक्त तोडगा मात्र जहाल करावा लागणार आहे. नको नको, तोडगा तुम्ही तुमचा करा आणि तुम्हीच पैसे कमावा. मला नको तुमचा तोडगा. बघ बाबा, अरे अमुष्या पौर्णिमा बघ आहे बाळा. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. अय आवरलं का? चल शेतात निघायचंय. अय आले. किती ओरडताय? बरं ऐका, शेतात नंतर जाऊ. मी तुम्हाला काय सांगते ते ऐका. काय ते ना आपल्या गावात बाबा आलेत आज. तू काय येडे का रे? कोणता बाबा बिबा? अहो ऐकून तर घ्या ना हा पुढचं. बोल बोल. ते आले होते हा. आणि म्हणत होते त्यात शेजारच्या ताईकडे पण गेले होते आणि आपल्याकडे पण आले होते. मला म्हणत होते की तुमचं पत्र्याचं घर आहे, आता खूप चांगलं होईल तुमचं. सिमेंटचं घर बांधाल, नवऱ्याला नोकरी लागेल, शेतीत पण चांगलं पीक येईल. सगळं चांगलं चांगलं सांगितलंय त्यांनी. फक्त आहे ना एवढंच की आहे ना, त्यांनी सांगितलं 1000 रुपये खर्च येईल. आता मी त्यांना म्हटलं आपल्याजवळ 1000 रुपये तर नाहीयेत. ते म्हटले एक विधी करायचा आहे, कुठे कुंभमेळ्यात जाणार आहे म्हणत होते. आणि मग एवढं सगळं चांगलं होणार आहे. मग मी काय म्हणते ऐका ना, कुठून तरी 1000 रुपये बघा ना, येतो म्हणलेत परत. अरे काल तेल संपलं होतं तर 200 रुपये नव्हते आपल्याला तेल आणायला. ते एका जणाकडून उसने घेतले तर ते तेल आणलंय घरातलं. 1000 रुपये कोणाकडे मागायचे? आणि काय लोकांना काय सांगायचं? एक बाबा आला होता, त्याला 200 रुपये, आपला 1000 रुपये द्यायचे तर, आणि द्या आम्हाला उसने. काही कोणत्या बाबाचं ऐकते काय? शी तू बळी पडते. घरातलं काही दिलं नाही त्याला? नाही फक्त धान्यच दिलंय. पण ते म्हणले पुढच्या वेळेस पायलीभर धान्य आणि 1000 रुपये लागतील. आणि मग त्याच्यानंतर आपलं सगळं चांगलं होणार आहे ना, मग हरकत काय त्यांना. बाबामुळं चांगलं होऊ शकतं हे पहिल्यांदा ऐकतो बा. अहो ते कुंभमेळ्यात जाऊन ते हे करणार आहेत, विधी करणार आहेत. बाबामुळे नाही होणार, ते विधी केल्यामुळे होणार आहेत. त्या विधीला 1000 रुपये लागणार आहेत त्यांना.
आता आतापर्यंत तू सगळ्या गोष्टी ऐकल्यात बरं का, सगळं व्यवस्थितच झालं. तू म्हणली हे पीक टाका, आपण ते पीक टाकलं, सक्सेस झालो. तू म्हणली हे करा, त्याच्यात सक्सेस झालो. तू म्हणली 2 म्हशी घ्या, दूध जाईन डेअरीला, घर खर्च निघत, त्याच्यात बी सक्सेस झालो. पण आता हे बाबाचं सक्सेस होईल का नाही मला काय भरोसा वाटाना बरं का. पण मी काय म्हणते, तुम्हाला नाही वाटत का आपण चांगल्या घरात राहावं? हे किती दिवस पत्र्याच्या घरात राहणार आहे? मग मी काय म्हणते, होत असेल त्या विधीने आपलं सगळं चांगलं, तर हरकत काय ना करून बघायला. नाही ते तुझं खरं आहे बरं का. मग पण बाबा आता कुठं कधी आले होते बाबा? अहो सकाळी आले होते. पण सकाळी आले बाबा, अजून तुला रात्री वैरे गावात आता बाबाकडे जायला. नाही ते परत येतो म्हणलेत ना. परत म्हणजे 2-4 दिवसांनी, मंगळवारी येतो म्हणलेत आणि शुक्रवारी पण येतो म्हणले. कशाला शुक्रवार आणि मंगळवारची वाट बघायची? चल आपण बाबाला शोधू डायरेक्ट. बाबा असले तर डायरेक्ट भेट होईल आणि बघू चालतं चालतं कोणाकोणतरी पैसे देऊ. चल बरं. चला. काय धुरपे काय झालं? काय एवढ्या आडात आले? बाजारला जायचंय, सकाळी 500 दिले ते तिथे आणि पिशी दे. चल जाऊ दे मला. अहो ते 500 काय नाही. काय केलं 500चं? नाहीत ना 500. हरिले काय? अगं तू काय बावट बिवट झाली काय? माणूस कष्ट करते शेतामध्ये, राबत आहे, तू पैसे नीट सांभाळता येत नाही तुला दिलेले? अहो मी सांगते तेवढं तर ऐका. नाही ना माझ्याकडे 500. आज मी दिले तुला सकाळी? नाही म्हणजे काय? हा तुम्हीच दिले. मग कुठे आहेत ते? सकाळी एक बाबा आला होता. बाबा आला होता आणि काय केलं मग? ते बाबा म्हणला तुम्हाला लेकरू बाळ नाही, लेकरू बाळ होईल. बाबा म्हणला आणि तू ऐकलं? हा काय डोक्यावर पाडेली धुरपे तू खरंच ना. अशा बाबा लोकांनी पोर होत असतात का कुठं? बाबा लोकांनी नेवत. ते म्हणले तुम्हाला ऍक्शन नाही, 1100 दे. 1100 दिले काय मग? तेवढे नव्हतेच माझ्याकडे. जे 500 होते बाजाराचे तेच दिले बाबाला. ते बाबाने असा गंध लावलेला होता, हा. झोळी होती हा हा, आणि पांढरे कपडे घातलेले बघायवनी. पाहिली भर गहू दिले पाहिली बर गहू बी दिले आणि 500 रुपये बी दिले. आणि खरंच ना म्हणते ना ते बायाचा मेंदू याला गुड घेता स्वतः शिकत झाली नाही तू. हो इथंच आहे. काय इथे काय बोलते तुला काही कळतं का तुला? अगं इथं मरणाचं कष्ट करावं लागत, तेव्हा 500 रुपये भेटत येत आणि तो गोष्ट बाबा गोड गोड बोलला तुला आणि लगेच दिले. त्यांनी कुठून तरी विचारला असेल शेजारी पाजारी, बाईला लेकरू बाळ आहे का नाही, आणि येऊन तुला तेच सांगितलं. अगं असं भविष्य सांगितलं असतं तर त्यांनी त्याचं भविष्य नसतं पाहिलं का? ते बी खरंच आहे. पण मी म्हणलं तरी खरंच, बाबा म्हणला तरी खरंच. तू ना खरंच लग्न करून ना मला तो मला म्हणला लय भाग्याची लक्ष्मी आहे तुमची बायको. पण त्याला काय माहित तुझी म्हणून? ते माझ्यासाठी भाग्याची नाही झाली, त्याच्या भाग्याची झाली तू. मग आता भाग्याचे नाही मी. तो बाबा कुठे आहे तेच बघू आणि ते 500 रुपये जगून घेऊ आणि असं परत घेऊन पुढे करत जाऊ नको. कोणला पैसे वाटीत बसू जाऊ. चल तुला नाही, तू रुपये देणार नाही मी कधी खर्चायला तुला. दादा ते बाबा पाहिलं का? काय झालं? काय नाही, ते बाबाला आहे ना 1000 रुपये द्यायचे तर कारण ते विधी काहीतरी करणार आहे आणि ते विधी केला का मग माझ्या घरी नाही बांगला तयार होणार, आमचे सगळे स्वप्न पूर्ण होणार. हिच्याकडे सकाळी बाबा आला होता. ते बाबा तुम्ही तिकडे चालले का काय बाबाकडे? हो बाबाकडे चाललो ना. ते बोलले बघ राहिला, मी तुला खोटं समजत होतो. मग मी तुम्हाला सांगत होते ना, सगळं चांगलं होणार आहे आता. हा म्हणजे हे पण आता बाबाकडे चालले. चला चला आपण बाबाकडे जाऊ आणि मस्त पैकी तुम्ही बी 1000 द्या, आम्ही 1000 देतो. अहो भाऊजी मी दिलेत म्हणून तर बोलणे खाते. म्हणजे काय झालं? हो पण मी काय म्हणते, चांगलं होणार असेल तर हरकत काय गेले तर कशाला उगाच बोलायचं तेच त्याला? म्हणतो मी. कशाला उगाच बोलता तुम्ही? अहो वहिनी तुम्ही चांगले शिकले सवरलेले आहेत, तुम्हाला करायला पाहिजे. असे बाबा लोक येणार तुम्हाला भविष्य सांगणार आणि तुम्हाला खरं वाटतं का? अहो मला सांगा, तो भविष्य सांगतो आणि तो रस्त्याने हिंडतो का? त्याला भविष्य काही कळत नाही. नसतं. तू ये ना, तू गब्बच वर गणित ना आता थोबडच फोडीन तू. मी एक तर 500 घातले ते घातले पुन्हा वर तोंड करून बोलती परत मध्ये मध्ये. म्हणजे 2 मिनिटं बोलू दे. दादा काय म्हणायचे नेमकी तुम्हाला? अरे मला तू सांग, आपण आपलं कष्ट करून आपलं घर बांधणार का तो बाबा बंगला देणार आपल्याला? का ते पैसे आणून देणार आहे का आपल्याला? हे धरा 10 लाखानं घर बांधा तुम्हाला. अरे बाबा आपण आपल्या कष्टाचे पैसे त्यांना द्यायचे आणि तो बाबा काय करतो ना तुम्हाला दाखवतो ना त्या पैशाचं. त्याशिवाय तुमचे डोळे उघडायचे नाही. हा अरे पण तुला कळायला पाहिजे, तू बायाच्या नादी लागला लगेच चालला 1100 रुपये द्यायला त्याला. अरे असे विधीन ते काही खरं असतं का रे? नाही आपलं हे सकाळी तसं हिला म्हणत होतो मी, असं काही नसतं बुवा. पण आता कसं आहे, आतापर्यंत काय आहे, हिने सांगितलं आपल्या खालच्या वावरात आहे ना काय करा, ऊस लावा. मस्त यंदा भाव येईन, ऊसाला जोरदार ऊस जाईन आणि चांगले टन निघन तिथं. म्हणजे एकदम माल भारी येईल आणि जास्त टन निघन ऊस. बघायची खुरपाला येणार हे का दार धरला येणार हे? नाही मला सांगायचं काय, हिचा प्रत्येक प्लॅन प्रत्येक आयडिया सक्सेस झाली. म्हणलं हे बाबाची बी होईन आणि बांगला होईन, एवढाच विषय. मग मी तेच बाबा म्हणते.
तिचं टेक्निक होतं, तिला कळलं, तिने तिचे कष्ट घेतले, तेव्हा तिने सांगितलं शेत आपलं, राबलो आपण शेतामध्ये, तेव्हा पैसा निघाल ना आपल्याला. आणि असं आम्हाला तर सांगितलं बाळ होणार बोल आहे. बोल. बघितलं का, बाळ होणार आहे म्हणून बाबाला 500 दिले. आता मला तू सांग, बाळ बाबा देणार आहे काहीला? कळायला पाहिजे ना, डोकं तर पाहिजे थोडस. नाही ते बी खरं आहे बरं का काकू. बाळाने म्हणजे आपलं बाबाने जर बाळ दिलं असतं तर नवरे कशाला केले असते बायकानी, नाही का? घे इज्जत घालून अजून. हा? तुला ना खरंच कळत नाही, तू घरीच बाबा नाही सापडावं फक्त, मग तुला सांगतो मी. आपण बाबा इथंच गेलेला आहे. म्हणजे बाबाला सापडायचं का आता आपल्याला, धरायचं का त्याला? हा. मग काय सोडायचं काय त्याला? पण आता तू सकाळी आला होता बाबा, तेच आम्ही सापडत होतो. असाच भेटला मलाच मग भविष्य सांगत होता, मी त्याला चांगला खणकीलाय, पण तो मला काय माहित माझ्याच घरी जाऊन कुरापत करून आलाय म्हणून. जर मला कळलं असतं ना त्याला तिथंच धरलं असतं. पण काळजी नको करू, मला माहितीये बाबा लोक कुठे भेटत असते. तुम्हाला बाबा धरून देतो आणि बाबा काय करतो ना ते बी दाखवतो तुम्हाला. चला तुम्ही. अरे चला चला चला, खरं असं बरं का दादाचं. चला चला. गोड बोललं का बाया बरोबर भागतात. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. ह्याला आज लय मजा झाली गड्या. असे 2-4 तरी झावले ना, 2-4 तरी गावली पाहिजे गड्या रोज. बस गावले चांगलं दिसतं. ये धान्य बी आली चांगलं. भाकरकडे आज चांगलं चांगलंही चांगलं. हे 2-4 दिवस मुक्काम होईना आज. वा 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 वा. भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार. चढली का बाबा? कोण आहे रे? कोण आहे तू? तुमचं भविष्य सांगणार आहे मी आता. काय काय झालं? हा, काय चाललंय तुमचं हे? काय चाललंय म्हणजे काय चाललंय म्हणजे काय? तुमचं भविष्य माहितीये का 5 मिनिटांनी काय आता? काय तुम्हाला नाही इथं बेदम चोप भेटणार आहे. ह्या गावातून पळता भोई थोडी होणार आहे तुम्हाला. कळणार नाही कुठं सुटणार तुम्ही आता. काय ते आता? काय उठ त्याला. अरे. पेतोस त्यो. हा? उठ. अरे 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 आणले ओळखितो का यांना? यांना ओळखितो. कोण? याला हा. आपण नाही ओळखू. आणि यांना? हा काही वेळ भाग्याची बरं का. हा ना, माझी भाग्यलक्ष्मी आहे ती. अरे तुमची का? हा. एकदम चांगली आहे बघ. हम्म. लक्ष्मीले भाग्याची आहे. चांगलं भाग्य आहे भाऊ. आणि याला ओळखता का? हा मग नवीन जोड आहे. आनंद होणार आहे बघा, तुमचा आनंद होणार आहे. आता तुझा आनंद बघ ना कुठं जातोय. अहो लय लांबून आलेलो आहे मी. कुठून आलाय तू? मला लोक लांब लांबून बोलवतात पण मी जात नाही. नाही नाही, तू आलाय कुठून आणि चाललाय कुठं? यांना काय सांगितलं तो हिला कुंभमेळ्याला जायचंय. आता तो कुंभमेळा इथं आहे वय रे. त्याची लायकी आहे का हो रे? लायकी आहे कुंभमेळ्यात जायची. अरे हेच कुंभ आहे, हेच मेळा आहे बाबा आमचा. भविष्य अरे सांगणारा वा. मेळा आहे. सांगा यांनाच आता. नका इज्जत. 500 रुपये द्या. 500 रुपये याच्यामध्ये 100 रुपये. पेले पैशाची दारू पेले ते. लय हाऊस तुला. आनंद होणार आहे सगळा. घाबरू नका. लय लय आनंद होणार भाग्याचे आहे भाऊ. आहेत. आता नाही, हा मला तर आनंद होणार रे. दादा तुमचे पैसे गेलेले मिळणार आहेत. हा ना. एवढं माझं संपेपर्यंत एक जण तरी तुम्हाला कॉल करेन बघा. माझं भविष्य आहे, खोटं सांगणार नाही. ते उद्या मला दर्शन. अरे काय पियतो काय वाटते नाटक तुला? करतो. हा, अरे तो यामुळे कष्ट करणारे लोक हे करायला लागले, भविष्याविषयी ठेवायला लागले. जरा थोडासा विचार कर, स्वतःचं भविष्य काय ना तुला लोकांचं भविष्य सांगायला अरे लागलं. बाबा कष्ट करायच्या प्रारब्धामध्ये ते असतं. आम्ही भविष्य सांगणार आहे. असं तुला ना? कळतं का? गावात चौकशी करायची याच्या त्याच्याकडे, ह्याचं काय करतं त्याचं काय चाललं ते येऊन बघायचं इकडं. आणि भविष्य सांगणार, नाही, ज्योतिष सांगणार, नाही, फोन घेऊन तुम्ही बोलतो. काय सांगितलं आमचा बांगला होणार आहे. तुम्हाला कसं कळालं आमचा बांगला होणार आहे? अरे होणार आहे दादा. भाग्याची लक्ष्मी तिच्या चेहऱ्यावरून आम्हाला सगळं कळतं. अरे घरकुलाची लिस्ट पाहिली असं गावामध्ये कोणाला घरकुल भेटणार आणि तुला सांगितलं
तुझा बंगला होणार आहे. आणि तुम्हाला काय सांगितलं अजून? बाळ होणार बाळ होणार. ए, अय भाऊ याला- आम्हाला बाळ आहे का नाही हे कोणी सांगितलं तुला? कसं म्हणजे आता घरामध्ये गेलो ताई एकटीच होत्या, दप्तर नाही, पेन्शन नाही, कपडे नाही लहान लेकराचे. आम्हाला समजून जातो या घरामध्ये पाळणा हल्लेला नाही. मग पाळणा हलणार आहे बघा तुमच्यामध्ये. तुम्ही कमी आलो जरा. हे बा एका मिनिटामध्ये तुम्हाला कॉल येणार आहे, पैसे तुमचे मिळणार आहे. आरामचं सोड बाबा. तू बघ तू पाहिलं का पाहिलं? तुमच्या घरात कपडे नाही दिसले म्हणून म्हणले बाबा यांच्या घरी पाळणा हल्लेला नाही. अजून काय म्हणले बाबा? अहो ते म्हणले मंगळवारी येतो आणि शुक्रवारी उपाय करतो असं काहीतरी सांगून गेलते. अहो तुकाराम महाराजांनी किती भारी सांगितलेलं आहे, 900 कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती. हा एवढं तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं तरी आपण ते मनावर घेत नाही. तुम्ही असं बाबाच्या नादी लागलात. बरं झालं दादा तुम्ही आले, नाही तर या एडीच्या नादाला लागून याला 1000 रुपये द्यायला चाललो होतो मी. बरं झालं 1000 रुपये नाही दिले, नाही तर याने दारूत उडीले असते. आणि ते 1000 रुपये ते बी उसने आणले दोन लोकांकडून. काल हिला म्हणलं तेलाला पिशवीला पैसे नाहीत आपल्याकडे, तर 200 रुपये उसने आणून तेल आणलं घरात. हे म्हणले नाही नाही अजून 1000 रुपये आणाच, पण बाबाला द्यायचे, बाबा विधी करीन. पहिला का बाबाचा विधी? चांगली शिकलेली आहे तू. आमचं तर याडमटच हे शाळातच गेलं नाही. तू चांगली शाळा शिकलेली असून तुला असं कसं वाटलं सांग बरं? हे बाबा तुम्हाला बंगला बांधून देईन म्हणून. अहो पण त्या बाबांनी आतापर्यंत घडलेलं जे सांगितलं ते सगळं खरं होतं ना. मग बाबा नाही नाही बाबालाच विचारावं लागेल. बाबा खरं सांग, तुला कळलं कसं आमच्या घरची परिस्थिती? अरे पत्र घरी आणि नवीन पोरगी म्हणलं नवीन लग्न झालं असं, अजून लेकरू बाळ नाही, नवीन लग्न झालं असं म्हणून सांगितलं मी. आणि होणार आहे घर, तुमचं घर होणार. अरे घर बांधणारच आहे आम्ही, कष्टाने करणार आहे. तू काय सांगतो आम्हाला घर बांधणार आहे काय करणार आहे? माणसाच्या आयुष्यात तेवढं स्वप्न असते. आता काय राहिलं तू माझे 500 रुपये. असं वय? मला वाटलं अजून काय विचारायचं काय तुला काय होणार आहे म्हणून. अरे बाबा बाजाराला पैसे नव्हते, बाजाराला पैसे ठेवले होते 500 रुपये. ह्या बाईने तो आहे ना आधार लागून दिला तुला 500 500. हजार होणार आहे, हजार. तुला मी खरं- म्हणून मग तो 1000 काढतो बाहेर. इकडं आण बरं. ते सारखं तीनदा ते हातात घेतात आणि ते करते. हा माणसं काय बोलत ते नाही लक्ष त्याच्याकडे. ते सारखं दारूकडे ध्यान याचं पाहिलं का? हा पियाताड बाबा गाव लुटलं येणे. अहो हे असे बाबा लोक येऊन तर फशीत येत पण आमच्यासारखे काय करता मग? अरे मग तुम्हाला तेच कळायला पाहिजे. समाजाला हेच कळायला तयार नाही की आपण आयुष्यात काय करतो. अरे स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा, हा कर्मावर ठेवा, नीट वागा. चला बाई. पुढे चाललं बाबा तू. पैसे काढ, पैसे. चला पैसे काढ पहिले इथं. बाबाला मी हा, भविष्य सांगणार. काढ पैसे काढ आधी. पैसे द्या बाबा पहिले आधी. पैसे गेले सगळे, माझ्याकडे काही नाही राहिलं. याला चोप द्या दादा चांगला. हे आपलं धान्य घेऊन जाऊ. द्या माझे हे जर धान्य आपलं माय जोडी ए. झोळी नाही पैसे द्या आधी चांगला चोप पैसे. देतो. 100 उडू द्या 400 द्या माझे. सगळे गेले, माझ्याकडे काहीच राहिलं नाही आता. अरे एवढा बारीक दांडा काढला का तो? त्याचं भविष्य मोठ्या दांड्याने सांगावं लागणार आहे. धरा त्यांना हाना. परत करशील का असं कोणाला? नाही 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 वागणार असं. अरे काबर कष्ट करावं जरा, चांगला धाकटा दिंदू. काय करावं? अरे शिक्षण लय झालं, नोकरी भेटाना, आणि नोकरी नाही म्हणून छोकरी भेटाना. मग हे असं उद्योग एकदम मस्त. अरे 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 स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घेतलं ते घेतलं, लोकांच्या आयुष्याचे वाटोळे करतो असं करून. निघ आता. माझं भविष्य नाही म्हणून लोक निघा आता तो भविष्य. सांगणार. बंद करते. आणि आता असं कोणाच्या नादाला लागू नका. आपल्या आहे त्या संसाराचा वाटोळ करू नका. एक तर आपण आहे ना कष्ट करून मोला मागायचं जगवतोय. हा ना. आता तुम्ही आता नाही कामाला लक्षात जाता. ठेवा आता ही गोष्ट. 250 रुपये कामाला जाता तुम्ही आणि इकडे बाबाला 500 रुपये देता. लाजा वाटल्या पाहिजेत. बरं झालं दादा तुम्ही मोहे पण डोळे उघडले आणि हिला पण कळालं आता बाबा म्हणजे काय असतो. इथून पुढं अशा कोणाच्याही नादी लागायचं नाही. कोणी आणि काही दारात सांगू. आलेला अनोळखी व्यक्ती तो कोण आहे काय आहे चौकशी करण्याआधी त्याच्या पैसे जायचं आणि त्याच्या लगेच भविष्य ऐकायचं. आपलं वाटोळं करत असते असं आपल्या संसारात. त्याच्यामुळे दारात आलेल्या अनोळखी व्यक्तीला हे असं शरण जायचं नसतं. जुन्या काळापासून चालत आलेले लईची आशा आणि जीवाची दशा. कळलं का? चला आता. आता आपला बाजार